पाचव्या टप्प्यात 49 जागांसाठी एकूण 695 उमेदवार रिंगणात आहेत। यात राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढाई होणार आहे। मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय ते मुंबईतल्या लढतींकडे। दक्षिण मुंबईत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे। ठाकरे गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्यात मुख्य लढत आहे। दक्षिण मध्य मुंबईत मातोश्रीच्या 2 आजी माजी निष्ठावंतांमध्ये थेट लढत आहे। शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई मैदानात आहे। उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर अशी थेट लढत होतीये। परंपरागत भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपनं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय, तर काँग्रेसनं भूषण पाटील यांना उमेदवारी दिली। उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत रंगली आहे। या मतदारसंघात दलित आणि मुस्लिम मतं ही निर्णायक आहेत। ईशान्य मुंबईत भाजपच्या मिहीर कोटेचांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांची मुख्य लढत होणार आहे। तेव्हा संजय दिना पाटील भाजपचा बालेकिल्ला भेदणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्यात दिवंगत आनंद दिघे यांच्या 2 निष्ठावंतांमध्ये लढत आहे। शिवसेना शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंना ठाकरे गटाच्या राजन विचारेंचं आव्हान आहे, तर कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदेंना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं आव्हान असणार आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील, महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे या तिघांमध्ये सामना रंगणार आहे। पालघरमध्येही भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा, ठाकरे गटाच्या भारती कांबडी आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदेंचे उमेदवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाझेंनी आव्हान उभं केलंय, तर अपक्ष उभे असणारे शांतिगिरी महाराज किती मतं खेचतात यावरही निकाल अवलंबून आहे। दिंडोरीमधल्या कांदापट्ट्यात भाजपची कसोटी लागणार आहे। भाजपच्या डॉक्टर भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे या दोघांमध्येच खरा सामना होतोय, तर धुळ्यात भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांच्यात मुख्य लढत होणार आहे। राज्यात निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे, त्यामुळे या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रॅली सभांचा धडाका लावण्यात आला। आता मतदार नेमका कुणाला कौल देतात हे 4 जूनलाच समजणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।